दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपण आज नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. देवाने आपल्याला नवीन वर्ष दिलेलं आहे. गेल्या वर्षामध्ये काही सुखाचे क्षण दिले त्याने, काही दुःखाचेही क्षण दिले. पण लक्षात ठेवा की ह्या दोन्ही वेळेस परमेश्वर आमच्याबरोबर होता. त्याची कृपा आमच्या सतत संगती होती. एका प्रशिक्षकाने एक ट्रेनिंग घेत होता त्यावेळेस असं सांगितलं की एखादा खूप चांगला जोक आहे ज्याच्यावर खूप हसायला येतं, विनोद आहे, असा जर जोक आपल्याला सांगितला आपण हसू, तोच जोक आपल्याला परत सांगितला आपण हसू. पण असं तोच जोक आपल्याला सांगितला तर आपण किती वेळेस हसू? कदाचित 2 वेळेस हसू, कदाचित 4 वेळेस हसू. पण त्याच्यानंतर आपल्याला ते हसू येणार नाही, कारण तोच जोक आपल्याला एखाद्याने दिवसातून 10 वेळा ऐकवला तर आपल्याला शेवटी कंटाळा येईल त्याचा. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मनुष्य मग एकाच गोष्टीचं दुःख का सारखं करत असतो? कधीकधी एकाच गोष्टीचं दुःख मनुष्य आयुष्यभर करत असतो, परंतु ते दुःख आपल्याला सोडून दिलं पाहिजे. नवीन वर्षामध्ये जुन्या चुका, जुन्या गोष्टी, जुनी पापं आपल्याला विसरून जायची आहे. देवाकडे नवीन अंतःकरणाने पश्चाताप करून आणि नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे. आपल्याला नवीन जीवन त्याने दिलेलं आहे, नवीन वर्ष दिलेलं आहे. मागे वळून बघू नका. लोटाच्या बायकोने मागे वळून बघितलं आणि ती मिठाचा खांब झाली. जेव्हा आम्ही देवाबरोबर चालतो, जुन्या गोष्टी विसरून जा. हे नवीन वर्ष आम्हाला त्याने त्यासाठी दिलेलं आहे. काहीतरी नवीन गोष्टी करा. देवासाठी आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करूया. हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे, समाधानाचे आणि आरोग्याचे जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थीयर दुसरे पत्र याचा 5वा अध्याय 17वा वचन. 2 Corinthians chapter 5 and verse 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.